हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड्स, मैं आज आई हूँ राष्ट्रवादी के कार्यक्रम में। जी हाँ, अजीत पवार जी इस कार्यक्रम को संबोधित कर रहे हैं। तो फ्रेंड्स, बने रहिए चैनल के साथ। देखते हैं आज के इस इवेंट में क्या खास है। राजेश गायकवाड माजी नगरसेवक, आमचं पानसरे माजी नगरसेवक आणि प्रशांत दानवे हे आमच्या दौंड तालुक्यातले। असं मित्रांनो, पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात जसं आमच्या गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, बाबरागड असेल, अहिरे असेल, एटापल्ली असेल, तसंच आमच्या सिरोंचा असेल, या वेगवेगळ्या भागातनं चंद्रपूर शहर आमचं असेल, अशा वेगवेगळ्या भागातनं मान्यवर राजनेत्यांनी आमच्या अरुणरावांच्या बरोबर मी आत्ताच सांगितलं, रावरी अरुणरावांमध्ये एका आहे देवाली प्रवरा हे माझं आजोळ आहे, त्याच्यावर देवाली प्रवरा किंवा रावरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा आजोळी जाणारा मी कार्यकर्ता त्याच्यावर तिथं वेगळं नातं माझं आहे। त्यामुळे माझे सहकारी अरुणरावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताय। धर्मराव बाबांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भागातले लोक प्रवेश करतायत आणि बाकीचे हिंगोली, परभणी, मुंबई, शहापूरचे पण आहेत, पण ते पुढे आहेत। आधी आपण आपला कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा संपूया। आताच अरुणरावांनी पण सांगितलंय, धर्मराव बाबांनी पण सांगितलं। माझी तुम्हाला विनंती आहे, सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासद नोंदणीचं पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे। आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण 18 ते 19 तारखेपर्यंत आहे। हा आठवडा, पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा, 3 आठवडे। शुक्रवारी पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यात संपणार आहे। आणि तटकरे साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे। जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहे। त्यांचं अधिवेशन, माझं अधिवेशन संपल्यावर लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे। त्याच्या आधी ते काही भागाचा दौरा करतात। मी मात्र आपलं अधिवेशन संपल्यानंतर थेट माझं अधिवेशन हे डिसेंबरमध्ये, त्याच्यावर साधारण मंगळवार बुधवार मंत्रालयातलं काम असतं, वित्त मंत्री म्हणून, नियोजन मंत्री म्हणून, एक्साइज मिनिस्टर म्हणून, त्या कामाच्या पुरतं मी मुंबईमध्ये राहील आणि जास्तीत जास्त मला 4 दिवस तरी, म्हणजे कदाचित मी गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार तरी देईल किंवा असे 4 दिवस ओळीनं देणार आहे। गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस पक्षाला आता सांगतो पदाधिकाऱ्यांना की तशा पद्धतीचे दौरे असावे। सुरुवातीला या 4 दिवसामध्ये आपलं नंदुरबार, धुळे, जळगाव, श्याम सनेर आणि सगळे बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले, त्यांना पण मी सांगितलेलं काल पण तुम्हाला भेटली होती। तिकडचा दौरा 1-1 दिवसाचा घ्यायचा, जळगाव आणि 4था दिवस नगरला, अहिल्यानगरला द्यायचा, अहिल्यादेवी नगरला। अशा पद्धतीनं संपल्या त्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात नवीन जुलैमध्ये मी तिकडचे त्या उत्तर महाराष्ट्राचे 4 हे करीन। 5वा दिवस देता आला तोही घेऊन तिकडचा पूर्णपणे नाशिक पण जर कव्हर केलं किंवा नाशिकला नंतर जाऊन बघू, पण त्या पद्धतीनं आपण काम करणार। आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न, याचा पाऊसकाळ बराच झालेला आहे, काही ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे, विशेषतः माझ्या विदर्भातल्या काही भागामध्ये किंवा इतर पण महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं त्याची जबरदस्त किंमत माझ्या बळीराजाला मोजावी लागलेली आहे। पण त्याच्यातून परत बळीराजाला कसं उभा करता येईल याबद्दलचा मनापासूनचा प्रयत्न आम्हा लोकांचा सगळ्यांचा चाललेला आहे। तशा प्रकारच्या सूचना त्या अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत, पंचनामे करायला सांगितलेले, आणि त्यामध्ये दुबार पेरणीचं संकट काही ठिकाणी अजिबात नाहीये, अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं पाऊस पडला। काही भागात मात्र दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्राचे आहे, ही वस्तुस्थिती आहे। मी पण एक शेतकरी असल्यामुळे मला शेतकऱ्याचे प्रश्न बारकाईने माहिती आहे। आज जरी मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बोलत असलो तरी माझी स्वतःची बारामतीला शेती आहे, मी ती शेती जरी इथं वाचलो तरी ज्यावेळेस बारामतीला जातो त्यावेळेस मी बघत असतो। त्याच्यावर माझी सुरुवात शेतकरी म्हणूनच झालेली असल्यामुळं पोल्ट्रीचा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, हे सगळे व्यवसाय मी स्वतः केलेले असल्यामुळं, मी स्वतः त्या व्यवसायामध्ये फार बारकाईनं अभ्यास केलेला असल्यामुळं त्या प्रश्नाची जाण मला आहे। आमच्याकडे हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणात असतं, त्याचबरोबर आमच्याकडे ऊस असतो, परंतु बाकीच्या भागामध्ये सोयाबीन, कापूस
असा भाग देखील आपला मोठ्या प्रमाणात आम्ही आता AI चा वापर करतोय. उपमुख्यमंत्री एकनाथरावांशी चर्चा झाली, आपले कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंशी चर्चा झाली. हे पैसे जर उद्याच्याला कमी पडले तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये आणखीन AIच्या करता त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये म्हटलं जातं, त्याकरता आपण निधी पैसे ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला कुठं काही नवीन अत्याधुनिक पद्धतीनं शेती करत असताना पाण्याची बचत कशी करायची, खताची बचत कशी करायची, त्याच्यातून आपण उत्पन्न कसं वाढवायचं. पण हे करताना त्यांच्याकडे ठिबक असलं पाहिजे. आता ठिबकच्या बाबतीमध्ये देखील मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेबांशी बोललेलो आहे. त्यांना म्हणलं आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे काही मोठ्या प्रमाणावर केलेल्या ठिबकच्या पैसे केंद्राकडनं येणं बाकी आहे. तर ते म्हणले की हे देशाच्या कृषी मंत्र्यांच्याकडेच असतात, तसंच देशाचे सहकार मंत्री अमित शाह साहेबांच्याकडेच असतात. आपण सगळे सहकारात शेतकरी म्हणून काम करणारे लोक आहेत. त्याच्यावर तुमचा माझा संबंध एक तर पळशी मार्केट कमिटीमुळे येतो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका यांच्याशी आपला एक जास्त संबंध येतो. आणि सहकारी साखर कारखाने किंवा सहकारी सगळ्या प्रकारच्या संस्था अशा प्रकारे निर्माण होतील, तोही प्रयत्न केला जातो. माझी तुम्हाला विनंती आहे, मी तर दर मंगळवारी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगत असतो, तुम्हालाही आज सांगेल, आता पुढे तुमचा पक्षप्रवेश होणार आहे, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जबाबदार सदस्य म्हणून काम करणारे, जबाबदार सहकारी म्हणून काम करणारे, त्यावेळेस कुठल्याही पक्षाला कमीपणा येईल, तुम्हालाही कुणाला कुठं कमीपणा येईल, अशा पद्धतीचं काम कुठच्याही कुणाच्या घडता कामा नाही. शेवटी त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते. दादांच्या शुभ हस्ते आपल्या जिल्हाध्यक्षांचा पक्ष प्रवेशाच्या सुरुवातीला प्रथम नगरसेवकांचा नगराध्यक्षा श्रीमती शेख फरजाना यांचा दादांच्या शुभ हस्ते सत्काराने प्रवेश संपन्न होत आहे. शेख अब्दुल रऊफ उपाध्यक्ष नगरपालिका सिरोची या पुढे या प्लीज. ज्यांचं नाव सांगतो त्यांनी कृपया पुढे या, आपसात कोणी बोलू नका. श्रीमती गणपुरदार भवानी मारुती, राजेश कोडप्पा बंदेला नगरसेवक नगरपंचायत, राजेश बंदेला, नागेश दुगियाले, राहुल गरपल्लीवार. ज्यांचं नाव सांगतोय त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. शैलेंद्र पटवर्धन, विलास श्रीराम, एक गर्दी करू नका. नवराज शेख, ज्योतिताई सरमेक, अयान पठाण, सतीश मुक्कावार, नूतन रेवतकर, साहेबराव देशमुख, भूषण तलार. आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. दीपक जयस्वाल, माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट निलेश मानकर, राहुल देवतळे, राजेंद्र ठाकरे, विनोद लघाणे, मारुती झाडे, सुहास पिंगे, मनोज बंडीवार, कविता गुरमेदे, सौ मंगला आखरे, महानंदा वाळके, मुकेशनी टेंभुर्णे, ओमप्रकाश रिंगणे, शेख सलीम शेख, ओम प्रकाश मरवी, मेश्राम, वाघारे, अक्षय गोरटे,
प्लीज ये होता है इस तरह तो अपना ज़्यादा उंगली भी नहीं की किसी को।